ताई, हा जो विराट मोर्चा काढलेला हा कशा संदर्भातला आहे? सर, आमच्या एकच मागणी आहे की आम्हाला जो रोजंदारीचा आदेश आहे 24 आणि 25 या शैक्षणिक वर्षात आमच्याकडून जे रोजंदारीने काम करून घेतलं आणि आम्हाला आता काम झाल्यानंतर एक पात्रता नसल्यामुळे असं म्हणजे आदिवासी विकास मंत्र्याचं मत आहे तुमच्याकडे क्वालिटी नाही किंवा पात्रता नाही, मग आम्ही काय दाखवून द्यायचं पात्रता नाही? असं कोणती पात्रता पाहिजे त्यांना? आम्ही टीईटी देतो, सीईटी देतो, पास होतो आणि त्यानंतर आमची एक्झाम होते म्हणून आम्हाला घेतलेलं असतं. मग पण एवढ्या दिवस आम्ही काम करून सुद्धा ते आमच्याकडे क्वालिटी मागतात आणि आमची फक्त एकच मागणी का आमचं जे बिराड आंदोलन आहे त्यांच्या एकच मागणी आहे की जो रोज बाह्य स्रोत हा जो किडा आला ह्या विभागात त्या किड्याला पूर्णपणे नष्ट करून आम्हाला रोजंदारीने 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षात जो आधीपासून जो रोजंदारीचा आदेश मिळतो एवढा एकच आदेश द्यावा आणि आम्हाला पूर्णपणे कार्यरत करून घ्यावं एवढीच एक आमची इच्छा आहे आणि एवढीच मागणी आहे आमची. फक्त सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कंत्राटीकरणाचा बाह्य स्रोतचा किडा नष्ट करून फक्त रोजंदारीने आदेश द्यावा, बाकी काहीच नाही. गजानन बापूराव दुर्वे आहे. मी किनवट प्रकल्पातला आहो. मी सर्वप्रथम मायबाप शासनाला हात जोडून विनंती करतो की गेल्या आम्ही 90 ते 100 दिवसापासून नाशिक येथे आयुक्तालय कार्यालयाच्या पुढं रस्त्यावर आम्ही आंदोलन करत आहोत आणि आमची एकच साधी आणि सिंपल अशी एक मागणी आहे जी आम्ही पूर्वीप्रमाणे आदिवासी विभागामध्ये आश्रमशाळेवर रोजंदारीने काम करत होतो त्याच रोजंदारीने आम्हाला आदेश द्यावं. जे पूर्वी होते, जे गेल्या सत्रामध्ये होते त्याच या सत्रामध्ये त्यांना आदेश द्यावं. इतकुशा मागणीसाठी आम्ही गेले 100 दिवसापासून अहोरात्र इथं पाणी झडे आणि आमच्यासोबत आमच्या माया भगिनी पण आहेत ज्याची अतिशय दुनिया अवस्था आहे, लेडीजची समस्या, अशा सर्व समस्याला सामोरं जाऊन आम्ही इथं गेले 90-100 दिवस झाले इथं आहोत. तरी पण आमची दखल घेतली नाही आणि आम्ही महापंचायतचे सुद्धा आयोजन केलं तरी सुद्धा आमची दखल घेतलेली नाही. तेव्हा आम्ही ते महापंचायतीचे ग्रामपंचायतीचे ठराव आणि हे घेऊन आम्ही टोपलीमध्ये नाशिक आयुक्त ते आमचे सर्वेकर्ते राज्यपाल भवन आणि राज्यपाल साहेब यांच्याकडे संविधानिक मार्गाने आम्ही हे लॉंग मार्च मोर्चा काढलेला आहोत आणि आम्ही आज जरी इथं कमी जमलेलो असो तरी आम्ही पुढे लाखोच्या संख्येमध्ये सकल समाज आम्हाला पाठबळ देऊन आम्ही हा लढा आम्ही यशस्वी करणार आहोत. आणि आम्ही राज्यपाल भवनामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही तिथं आमच्या जर मागण्या आणि आमचा ग्रामपंचायत ठराव आणि पैसा आमच्या जे संविधानिक मागण्या आहे ह्या जर आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तिथं गेल्याच्या नंतर आम्ही सर्व 4500 कर्मचारी आत्मदहन करू इतकी मी संबंधित सर्व बांधवाला सूचना करू इच्छितो. आणि इथं आमच्यासोबत असताना आम्ही काहीच नाही, आमच्यामध्ये वर्ग 3 वर्ग 4चे अतिशय गरीब हालाकीच्या परिस्थिती म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम केलेले लोक आहेत सरजी. जिथली बोली भाषा वेगळी आहे, आदिवासी समाजाची, गोंड समाजाची, बथलकिंती बगादांती बथलकिंती असे विविध नुने तोते अशा प्रकारे आदिवासी समाज फक्त सातारा, सांगली, पुणे, मुंबईमध्ये नसून हा समाज दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये आहे जिथं लाईट, पाणी, दळणवळणाचे साधन अद्यापही पोहोचलेले नाही. तशा भागाच्या खाईमध्ये गडचिरोली, भामरागड, किनवट, पाहेरी प्रकल्पासारख्या दुर्गम भागामध्ये आम्ही या शासनाची सेवा करतो, आदिवासी लेकराची सेवा करतो आणि इमानदारीने आम्ही आमचे काम करतो आणि कोणतेही काम सांगत तरी आम्ही करतो. तुटपुंजे पगारावर आम्ही काम करतो आणि इतकं करून देखील जर आमच्यावर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर मायबाप शासनाला आमच्या हात जोडून विनंती आहे, तुम्ही आमचा अंत का पाहता सर? आम्ही तुम्हाला काय मागतो? आदिवासी विभागामध्ये पद भरपूर आहेत, बोगसची पण भरती आहे. हे सर्व असताना देखील जर आम्ही रोजंदारी बांधतो आमच्या लेकराबाची चूल पेटवण्यासाठी जर आम्ही हक्कान लटकतो आणि मी एक सांगू इच्छितो, वर्ग 4 ला पात्रता कशाची हवी आहे? वर्ग 4 ला अजिबात पात्रतेची गरज नाही सर. वर्ग 4 हे आमचे उत्कृष्ट आहेत आणि त्यांनी आदिवासी विभागात 8-8, 10-10 वर्ष निस्वार्थपणे आदिवासी लेकराची सेवा दिलेली आहेत आणि आमच्या वर्ग 4च्या बांधवाने केलेल्या स्वयंपाकामुळे महाराष्ट्रामध्ये एकही आदिवासी विद्यार्थी हा दगावलेला नाही. मला शोकांतिका वाटते. हे सेंटर किशन नावाची षडयंत्रणा आदिवासी डिपार्टमेंट अजिबात गरज नाही सर. आम्ही आदिवासी लेकराचं शिक्षण वाचवू इच्छितो, आम्ही आदिवासी लेकराला सुदृढ बनवायचं इच्छितो, आम्ही आदिवासी लेकराचे 100% निकाल लावलेला आहे सर. आमची कोणती गुणवत्ता मागता? आमच्या जो डिग्री आहेत सर, BA आहे, MA आहे, MA आहे, TMA आहे, नेट सेट आहे, PhD आहे, इतके नाविन्यपूर्ण असून आम्ही आदिवासी लेकर इमानदारीने आदिवासी लेकराची सेवा देतो सर. आम्ही काय पाप करतो सर? मायबाप, तुम्ही आमचा विचार करायला पाहिजे. तुम्ही आमचे सर्वेकर्ते आहात, तुम्ही आमचे पालक आहात. आम्ही आमचं लढणं कोणाला सांगू?
तुम्हाला मी विनंती करतो माय बाप, आम्ही काय मागत नाही, आम्हाला परमानंट बी जरी नाही केलं तर चालते, फक्त आम्हाला रोजंदारीने आदेश द्या, आमच्या लेकराबाचा घास द्या. आमची मागणी एवढीच आहे माय बाप. आणि एवढीशा मागणीसाठी आम्ही गेल्या 100 दिवसापासून ऊन वारा पाऊस, आमच्यासोबत विधवा बहिणी आहेत, ज्याच्या घरी एकच आहे, एकच तरुण आहे, ज्याची आई 70 वर्षाची आहे, बाजेवर झोपलेली, आणि लहानचं बाळ, त्याची पत्नी डिलिव्हरीची, अशा अवस्थेमध्ये घरी असणारा तरुण आज इथं सुशिक्षित बेरोजगार म्हणून पायथ्याचे लोटांगण खेळत आहे आयुक्त कार्यालयाच्या. तरी 100 दिवस होऊन अजिबाब आयुक्त कार्यालय आणि संबंधित आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जर आमचा तोडगा निघत नसेल तर मायबाप आम्ही काय करणार. आता आमचा शेवट पर्याय उरला, आम्ही राज्यपाल भवनाकडे जाऊ आणि शेवटची इच्छा आम्ही राज्यपाल साहेबांना आम्ही नम्रतेने निवेदन देऊ, आमच्या मागण्या समजून सांगू. आम्ही काय मागतो, भारतीय संविधानामध्ये आदिवासी विभागामध्ये जे आम्ही काम केलेलो आहोत, आमचं जे न्याय आहे, जे हक्क आहे, आम्ही त्यांच्यासाठीच आमची लढाई आहे. आम्ही शासनाला एवढीच विनंती करू इच्छितो, आम्ही रोजंदारी आम्हाला रोजंदारीचे आदेश द्यावं, जे गेल्या सत्रात होते त्यांना. आम्हाला शासन बाकी याच्या पलीकडे काही मागणं नाही, एवढीच आमची शासनाला विनंती आहे, हात जोडून. जय